कल्पना खरातचा अजूनही शोध लागत नाहीये। एसआयटी आणि शिर्डी पोलिसांची पथकं सुद्धा या कल्पना खरातच्या मागावरती आहेत। कल्पनाचा मोबाईलही नॉट रिचेबल आहे। कुटुंबाचा देखील आर्थिक व्यवहारामध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्याला या सगळ्या प्रकरणाबद्दल वेळोवेळी माहिती पोहोचवतायत आणि आता सुद्धा तेच आपल्याला या संदर्भामध्ये माहिती देणार आहेत। किरण, अजून सुद्धा त्या कल्पना खरातचा शोध लागत नाहीये। पोलिसांचं एक पथक तिच्या मागावरती आहे, एसआयटीचं एक पथक मागावरती आहे। अजून का एवढा तिला शोधायला वेळ लागतोय? एवढे सोर्सेस कुठे कमी पडतात पोलिसांचे? सिद्धेश, आपल्याला माहितीये की 2 दिवसापूर्वी अशोक खरातची जी बायको आहे कल्पना खरातवरती शिर्डीमध्ये एका जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर कल्पना खरात हे फरार झालेला आहेत अशा पद्धतीचं एकूणच परिस्थिती आहे। अगदीच 2 दिवसाआधी शिर्डीचं एक पथक नाशिकमध्ये दाखल झालं आणि त्यानंतर एसआयटीचं एक पथक नाशिकच्या जे अशोक खरातच्या घरी जाऊन कल्पना खरातचा शोध हे घेतला, पण तिथे कल्पना खरात ही सापडलेली नाही। आणि त्यानंतर अशोक खरातच्या मुलाला जे आहे ते चौकशीसाठी एसआयटी आणि शिर्डी पथकाने ताब्यात घेतला। अद्यापही कल्पना खरात कुठे आहे याचा शोध जो आहे तो लागलेला नाहीये, पण 2 पथक जे आहे ते कल्पना खरातच्या एकूणच मार्गावरती आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते आहे आणि लवकरच कल्पना खरातला ताब्यात घेईल असाही विश्वास पोलिसांना आहे। कारण अशोक खरातचा जो आर्थिक व्यवहार आहे त्या संपूर्ण आर्थिक व्यवहारामध्ये कुटुंबाचा देखील सहभाग आहे आणि काही कुटुंबाच्या लोकांच्या नावावरती सुद्धा अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता घेतलेला आहे। नाशिक असेल, शिर्डी असेल, पुणे असेल, नगरच्या आसपास असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबाच्या काही व्यक्तींच्या नावावरती जमिनी असेल किंवा अन्य जे आहे ते मालमत्ता घेतल्याचा संशय पोलिसांना आहे। आणि त्याच पद्धतीने कल्पना खरातवरती सुद्धा जो एका जमीन व्यवहारावरती गुन्हा दाखल झालेला होता त्या संदर्भात कल्पना खरात हे अद्याप सापडलेले नाहीयेत, पण 2 पथक म्हणजे शिर्डीचं एक पथक आणि एसआयटीचं एक पथक हे दोन्ही पथक कल्पना खरातच्या मार्गावरती आहे आणि लवकरच कल्पना खरातला ताब्यात घेईल अशा पद्धतीचा विश्वास पोलिसांना आहे। नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।